जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इचलकरंजीत अमित शहा यांची मोठी घोषणा. सहकारी साखर उद्योगासाठी 3000 कोटींचे 2 प्रकल्प. इचलकरंजी प्रतिनिधी. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजीतील भाजपा महायुतीच्या विराट जाहीर सभेत महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी तब्बल 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी आणि सायट्रिक ॲसिड निर्मितीसाठी 1500 कोटी रुपयांचा प्रकल्प, तर पुण्यात संबंधित यंत्रसामग्री निर्मितीसाठी आणखी 1500 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानावर झालेल्या या सभेत सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडी यांचा अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चांदीचा सहकार ध्वज देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शहा यांनी आवाडी यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे तोंड भरून कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी जुनी दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची घोषणा केली. तसेच वस्त्रोद्योगाला दिलासा देण्यासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठ्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा गौरव करत सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचे श्रेय अमित शहा यांना दिले. खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी परिसरात केंद्र शासनाच्या माध्यमातून इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क उभारण्याची मागणी केली. कार्यक्रमास नामदार चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे, संजय सावकारी, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, माधुरी मिसाळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, विनय कोरी, अशोकराव मानी, अमल महाडिक, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडी, आमदार सुरेश हळवणकर, स्वप्नील आवाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार राहुल आवाडे यांनी प्रास्ताविकात इचलकरंजीच्या पाणी व वस्त्रोद्योगाशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष भेदली. भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केली. सुमारे 20,000हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या विराट सभेमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. सहकार, उद्योग आणि विकासाच्या घोषणांमुळे ही सभा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात विशेष चर्चेचा विषय ठरली. प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह. आपल्यावर उपस्थित असलेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारिता मंत्री, आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत माननीय अमित शहा, त्यासोबत विशेष रूपाने आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय दादा, आदरणीय कलाप्पा अण्णा आवाडे, मंचावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, आशिष शेलारजी, प्रकाश आंबेडकरजी, हसन मुश्रीफजी, जयकुमार गोरेजी, संजय सावकारेजी. ये 12 साल में इन्होंने 10 साल में 60,000 करोड़ का ऋण माफ किया. मोदी जी ने ये 12 साल में 22 किस्तों के माध्यम से 4,28,000 करोड़ रुपया किसान के बैंक अकाउंट में डाला. हर साल 6,000 रुपया मोदी जी का. एक और कांग्रेस ने 12 साल में 10 साल में
दूसरी ओर नरेंद्र मोदी जी ने 12 साल में 4,28,000 करोड़ रुपया किसान को सीधा बैंक अकाउंट में जमा किया, चाहे ऋण लिया हो चाहे न लिया। भाइयों बहनों, मोदी जी ने डेयरी मंत्रालय और कोऑपरेटिव मंत्रालय बनाकर इस देश के ग्रामीण विकास में सहकारिता की भूमिका को फिर से एक बार मजबूती के साथ करने का काम किया। जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।